जवळ त्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत, चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे। तो काळ तुमच्यासाठी कसा होता? तर ते 2 दिवस तुमच्या आयुष्यात कसे होते? तुमच्या घरच्यांची काय मनस्थिती होती त्यावेळेला? खरं सांगायचं असेल तर 1 वर्ष आज पूर्ण झालं या गोष्टीला। विवांता जो प्रकार झाला तो होण्याचं काहीच कारण नव्हतं। मांजरेकरला असेल, माझ्या त्या विनीतला असेल, ज्या प्रकारे त्यांना मारण्यात आलं त्या वेदना काय माहित। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या मोग सिटी मध्ये। आज या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। माझ्यासोबत यावेळेला आमदार राजन नाईक आहेत। नाईक साहेब, आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। गेल्या वर्षी याच दिवशी तुम्ही विजयाचा गुलाल उधळला होता। एका वर्षात किती कामं झाली? गेल्या वर्षी ह्याच दिवशी आणि ह्या वेळेला सुरुवात झालेली या सगळ्या माझ्या माय भगिनी आणि माझ्या भावानी आम्हाला गुलाल उधळण्याची संधी दिली। आता आम्ही विकासाचा गुलाल उधळत आहोत। 1 वर्षामध्ये काय केलं निश्चितपणे माझा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचेल। या विधानसभेत आपण बघितलं असेल जवळजवळ 15 ते 18 प्रश्नावरती मी चर्चा केली। एकूण 150च्या आसपास प्रश्न विधानसभेत दिले आहेत। मी प्रश्न कुठले दिले आहेत? मी गोर गरीब जनतेच्या कल्याणाचे प्रश्न या विधानसभेत दिले आहेत। ज्यांनी ओसी घेतली नाही अशा बिल्डरला चाप लावण्याचे आणि त्या ओसी त्यांना देण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे, त्यासाठी अभय योजना आणली पाहिजे, ह्यासाठी मी विधानसभेत प्रश्न विचारले। वर्ग 1च्या जमिनी वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून त्या विकास ह्याला रहिवाशांना न्याय देण्यासाठी मी प्रश्न विचारले। सैनिकी प्रॉपर्टी आहे, एनईबी प्रॉपर्टी विरार पूर्वेला ती इथे म्हणजे क्लिअर करण्यासाठी त्या ज्या सोसायटी राहतात त्यांच्यासाठी मी प्रयत्न केले। दुय्या निबंधक असेल, ॲडिशनल तहसीलदार असेल किंवा ॲडिशनल कलेक्टर असेल आणि अनेक अशी शासकीय कार्यालय जे वसईत एका कोपऱ्यात आहेत तिथून वसईला राहतील आणि त्याचं एक कार्यालय नालासोपारा विरारमध्ये कसं होईल ह्यासाठी मी प्रयत्न केले। मी या हायवेतून येणारे रस्ते, शहरात येणारे हायवेतून येणारे मुख्य रस्ते ह्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्न मला अंतिम टप्प्यात आहेत। त्याचं MMRDचं असं म्हणणं आहे की आम्ही रस्ते रिपेअरिंग करणारी संस्था नाहीत, आम्ही हे रस्ते कॉन्क्रीटची बनवणारे ह्यासाठी करोड रुपये देणारी आम्ही संस्था आहे। तुम्ही त्याचं लोक लेआउट तयार करा, तुम्ही त्याचं पूर्ण जागा क्लीन हँडओव्हर आम्हाला द्या, आम्ही तातडीने ते रस्ते करतो। त्याची प्रक्रिया चालू आहे। म्हणजे सर्वे झालाय, ज्यांची जमीन जात असेल त्यांना नोटीस द्यायचं काम चालू होईल आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल। मी जे काम केलं गेल्या वर्षभरामध्ये 4 ओव्हरब्रिज, त्यापैकी विराटनगर असेल आणि ओसवाल नगर असेल ह्याची कागदपत्र पूर्ण झाली आहेत। विरार असेल आणि सेंट्रल पार्क असेल, ओसवाल नगरी असेल, पण विरार नालासोपारा पूर्व पश्चिमेला जोडणारा अलकापुरीचा ब्रिज आहे, त्याची कागद थोडी प्रक्रिया बाकी आहे आणि दिवाण नायगाव उमेळबांची प्रक्रिया बाकी आहे, ती नजीकच्या काळामध्ये होईल आणि तेही प्रश्न मार्गी लागतील। हॉस्पिटल तुम्ही बघितलं, 22 कोटी जागा राज्य सरकारने मोफत दिली। मी पाठपुरावा करतोय नगरसेवक आमदार म्हणून, लोकांनी मला संधी दिली, ती जागा विनामूल्य दिली। आता त्या जागेचं टेंडरचं काम अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे काम वर्क ऑर्डर त्याला टेंडरला दिली जाईल आणि कामला गती मिळेल। अशी अनेक कामं करण्याचं भाग्य मला मिळालं। पाणी प्रश्न असेल, शहरातील येणारे मुख्य रस्ते, तुम्हाला रस्त्या सांगितलं, अंतर्गत रस्ते हे कॉन्क्रीट असले पाहिजे। वर्षातून 150-200 कोटी पॅचवर्कला ह्या महापालिकेला परवडणारे नाहीत। त्यामुळे एका बाजूला महाराष्ट्र महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही लिकेज बंद करणार आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कुठल्याही गरीबाला घरपट्टीमध्ये वगैरे कसं वाढ न करता त्यांना कसं महापालिकेचे उत्पन्न वाढेल, जे अन्य सोर्स आहेत ते त्याचा वापर करून आम्ही महापालिकेच्या गरिबांना त्रास न देता उत्पन्न 100% वाढवायचा आम्ही प्रयत्न करतो। आमची सत्ता 100% येणार। पालिका निवडणुकीची कशी तयारी असणार? कारण गेल्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर विवांता कांड झाला होता, त्याला देखील आज 1 वर्ष पूर्ण झाला। ते 2 दिवस तुमच्या आयुष्याचे कसे होते? कारण काल एक व्हिडिओ मी रिलीज केला होता, जवळजवळ त्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत, चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे।
तो काळ तुमच्यासाठी कसा होता? कारण काही काहींना असा प्रश्न आहे की तो व्हिडिओ आता रिलीज करण्यामागचं कारण काय? कारण 1 वर्षापूर्वी जे काही इतिहास घडला होता तो इतिहासाची पुनरावृत्ती मी काल केली. तर ते 2 दिवस तुमच्या आयुष्यात कसे होते? तुमच्या घरच्यांची काय मनस्थिती होती त्यावेळेला? खरं सांगायचं असेल तर 1 वर्ष आज पूर्ण झालं या गोष्टीला. विवांता जो प्रकार झाला तो होण्याचं काहीच कारण नव्हतं. 1ही रुपया कुठल्याही कार्यकर्त्याला देण्याचा तिथे प्रश्नच नव्हता. दिला गेलाच नाही. पैसे आणल्याचं CCTV फुटेज आहे, सगळं आहे. पण ज्या प्रकारे माझ्या या मांजरेकरला असेल, माझ्या त्या विनीतला असेल, ज्या प्रकारे त्यांना मारण्यात आलं त्या वेदना कायम आहेत. त्या वेदना कायम आहेत. त्या वसईच्या नालासोपारा विरार वसईच्या जनतेने 20 तारखेला पुसल्या आहेत. आणि आणखीन ज्या जखमा आहेत ती नालासोपारा विरार आणि वसईची जनता येणाऱ्या महापालिकेमध्ये पूर्ण करतील. चांगला विकास ह्या वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये होईल. विरोधक आता सध्या 1 वर्षाचा तुमच्याकडनं हिशोब मागतायत, काय सांगाल? मला मनापासून आनंद होतो की कोणतरी आपल्याकडे मागणार. आणि एक सांगतो तुम्हाला, आमचे आदर्श कोण आहेत? राम कापसे साहेब स्वर्गीय, जे राज्यपाल अंदमान निकोबारचे होते, खासदार होते, कल्याणचे आमदार होते. आमचे आदर्श कोण आहेत? आदरणीय राम नाईक. हे आमचे जनप्रतिनिधी म्हणून आदर्श आमचे आहेत. आम्ही लोकांना उत्तरदायित्व आहेत, आम्ही जबाबदेह आहोत. लोकांचा अधिकार आहे आम्हाला प्रश्न विचारायचा. काय केलं तुम्ही 1 वर्षामध्ये, काय केलं? आणि जनप्रतिनिधी म्हणून आमचं सांगण्याचं कर्तव्य आहे की आम्ही 1 वर्षात काय केलं. मी त्याची झलक तुम्हाला दाखवली. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण अहवाल, 1 वर्षात किती प्रश्न विचारले, किती पत्रोत्तर प्रश्न, लेखी प्रश्न दिले, किती पत्रव्यवहार केला, कुठल्या खात्याला केला, याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल. आणि मला ठाम विश्वास आहे, मला इथल्या जनतेवरती विश्वास आहे, माझ्या इथल्या सर्व माझ्या पत्रकार बंधूंवरती विश्वास आहे की आम्ही केलेलं काम चांगलं. आम्ही जर चुकत असू तर निश्चितपणे आम्हाला ठोका. आम्ही चुकीचं वागत असेल तर निश्चितपणे ठोका. पण आपण लोकशाहीचे 4थ्या आधारस्तंभ आहात. आपण सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा करतो. आमच्याकडून काही राहत असेल तर तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण तुम्हीही फिरता, लोकात जाता, लोकांशी संपर्क संवाद करता. आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तर लोकशाही अधिक बळकट आहेच, या देशाची लोकशाही बळकट आहेच. पण या वसई विरारमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल. वसई विरारचा सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग आहेच, पण तो अधिक सहभाग राहील. आणि जनप्रतिनिधी म्हणून आम्ही कर्तव्य कुठेच कसूर करणार नाहीत. आम्ही लोकांशी बांधील आहोत. आम्ही लोकांना उत्तर देणार, लोकांचे प्रश्न सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. राजन नाईक साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लवकरच लागणार आहे. याची जय्यत तयारी भारतीय जनता पार्टीने केलेली आपल्याला दिसून येते. 1 वर्षापूर्वी विवांता कांड झाला होता, त्याची झलक देखील आपण टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने दिली होती. ते 2 दिवस आमदार राजन नाईक यांच्यासाठी कसे होते तो दुःख देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. आता येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत झेंडा नेमका कोण फडकवणार? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.